तुला माहितीये का, भगवान विष्णूंचे 10 अवतार, दशावतार का झाले? प्रत्येक अवतार एका खास कारणासाठी आला होता. चला सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी आले मत्स्य अवतार, मासा. जेव्हा मोठा प्रलय, पूर आला आणि सगळं जीवन धोक्यात आलं, तेव्हा त्यांनी वेद वाचवले. यानंतर आले कूर्म अवतार, कासव. देवांनी समुद्रमंथन करताना पर्वताला आधार देण्यासाठी त्यांनी आपल्या पाठीवर तो पर्वत उचलला. तिसरा अवतार वराह, रानडुक्कर. जेव्हा एका राक्षसाने पृथ्वीला पाण्याखाली नेलं, तेव्हा त्यांनी लढून पृथ्वी परत वर आणली. चौथा नरसिंह, अर्धा सिंह अर्धा मनुष्य. एक अत्याचारी राक्षस खूप शक्तिशाली झाला होता, तेव्हा विष्णूंनी खांबातून प्रकट होऊन त्याचा अंत केला आणि कोणताही नियम न मोडता न्याय दिला. पाचवा वामन, बुटका ब्राह्मण. राजा बळीचा गर्व कमी करण्यासाठी त्यांनी 3 पावलात 3ही लोक परत मिळवले. सहावा परशुराम, योद्धा ऋषी. जेव्हा सत्ताधाऱ्यांमध्ये भ्रष्टाचार वाढला, तेव्हा त्यांनी आपल्या परशुने, कुऱ्हाडीने अहंकाराचा नाश केला. सातवा राम, आदर्श पुरुष, ज्यांनी कर्तव्याला स्वतःच्या सुखापेक्षा जास्त महत्त्व दिलं. आठवा कृष्ण, चतुर मार्गदर्शक आणि खेळकर देव. त्यांनी फक्त युद्धच केलं नाही, तर लोकांचे नशीब घडवले. नववा बुद्ध, करुणेचा संदेश देणारी. जेव्हा जगाला शांतता आणि दया हवी होती, तेव्हा ती शस्त्र घेऊन नाही, तर ज्ञान आणि शांततेने आले. 10वा कल्की, अजून यायचाच आहे. जेव्हा पुन्हा अधर्म वाढेल, तेव्हा ते पांढऱ्या घोड्यावर येऊन वाईटाचा नाश करतील. प्रत्येक अवतार एका कारणासाठी आला होता. धन्यवाद.